आपला आवाज कोकण 24 तास। निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई या सुप्रसिद्ध आणि जागृत देवस्थानाचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला। देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती। सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला रे, चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा। चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी, वंडे पारिले बंधवानी हो, पारिले बंधवानी रे, खांदा माराय माऊलीला हो, माराय माऊलीला। बाजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा। पिठ चांदणे रामेश्वरा, फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा। पिठ चांदणे रामेश्वरा, फुलांचा रथ गेला चंद्रेश्वरा। आंबे घटा पेल्यानं रुमड हुताशनी पौर्णिमेला वाडीतील ग्रामस्थांनी पूजन करून होळी प्रज्वलित केली। त्यानंतर श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कळक आणि शेण आणि गवत इत्यादीने सजवलेल्या होमाची पुजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने गावाच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधिवत पूजा करून घेतली। गावच्या पुजाऱ्यांनी मंदिरातून चांदीने मढवलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी आणि कुलस्वामिनी या देवतांची रूपी लावून मंदिर होमासमोरील मानाच्या सहानेवर आसनस्थ केली। पहाटे 5:30 वाजता ढोल ताशांच्या गजरात वाजंत्र्यांसह होमाभोवती पालखीच्या 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलित करून ग्रामस्थांनी होळीत अग्निदेवते श्रीफळ अर्पण केले। होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून भैरी केदाराच्या चांग भलं असं म्हणत पालखी उंचावून उपस्थित भाविकांना उत्साहवर्धक वातावरणात दर्शन देण्यात आले। तो क्षण डोळ्याचं पारणे फेडणारा होता। सुवासिनींनी सहाणेवर पालखीतील देवीच्या आस्थेने
ओट्या भरल्या. नंतर पालखी मंदिरात स्थापन करण्यात आली. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलित करण्यात आलेल्या या होळीला भद्रेचा शिमगा असे संबोधले जाते, कारण या दिवशी भद्राकरण असते. हुताशनी पौर्णिमेला घराघरातून पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. रात्री 8:30 वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात आले. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा छबिना काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत गाजत रात्री मंदिरात आणण्यात आली. छबिन्याच्या वेळी वाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी केली आणि गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वाडीतील सुवासिनींनी छबिनेच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आरती करून ओट्या भरल्या. गावचा छबिना भक्तिमय आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात आणि आनंदात पार पडला. रूढी परंपरेप्रमाणे पालखी प्रथम तळेवाडीतील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली. त्यानंतर निम्मेगाव येथील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. अशा प्रकारे 5 रोजी लिंगेश्वरवाडी, 6 रोजी राधाकृष्णवाडी, 7 रोजी तळेवाडी, दत्तवाडी येथे नेण्यात आली. 8 तारखेला पालखी कुंभारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. त्याच दिवशी पालखी संध्याकाळी परत मंदिरात आणून रूढी परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करून धुळवड रंगपंचमी साजरी करण्यात आली. यालाच शिंपणे असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिरात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली. प्रत्येक घरात राखेनेच पूजेचे श्रीफळ पालखीत अर्पण करण्यात आले. तसेच माहेर वाशिनींनी आणि सासर वाशिनींनी ओट्या भरल्या. काही ठिकाणी नवस करण्यात आले तर काही ठिकाणी नवस फेडण्यात आले. पुजाऱ्यांनी रूढी परंपरेप्रमाणे देवतांस आर्जव घातले. गोडाधोडाचे नैवेद्य दाखवण्यात आले. पालखी वाहणाऱ्या सेवकास भोई असे संबोधले जाते. तसेच पुजारी, भोई, ताशावाला आणि ढोलवाला बांधवांना स्वखुशीने बक्षिसे देण्यात येत त्यास पोस्ट असे संबोधले जाते. घरोघरी पालखी नेण्यात येते, यास भोवनी असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबासह आवर्जून उपस्थित होते. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत गाजत वाडीतील घरे झाल्यानंतर रात्री मंदिरात आसनस्थ करण्यात आली. रात्री ग्रामस्थ वाडीतील पाळ्याप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी उपस्थित राहिले होते. सदर कालावधीत मंदिर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. पालखी सोबत अब्दागिरी आणि भगवे निशाण नाचवत ढोल ताशा वाजवण्यात आला. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधवांनी पालखी सोबत ताशा वाजविला. अशा या सांस्कृतिक सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता सुतारवाडीतील घरे झाल्यानंतर शनिवारी दिनांक 14 मार्च 2026 रोजी कांदलरूपी भंडारून करण्यात आली. या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे, अब छेड़ देते हैं
बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।